नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जनं भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह जरामरणोज्जित वीत विहार विचिन्तित निर्मल निरहंकार अचिन्त्य चरित्र विदर्प विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। ऐकताय ना सगळे? सिद्धांची जयमाला आहे संस्कृत, त्याचा अर्थ करतोय। त्यात काय सांगितलं? सिद्ध स्वभाव कसा आहे तर जरा मरणोज्झित म्हणजे काय सांगितलं होतं? जरा आणि मरणाने जे उज्झित म्हणजे रहित आहेत। आणि पुढं सांगणार आहेत आता वीत विहार म्हणजे काय? ज्यांचा विहार परिभ्रमण आता थांबलेला आहे किंवा ते आता विहार रहित आहेत, असे ते वीत विहारवाले। विचिंतित ज्यांचं चिंतेचा सुद्धा आता लोप झालेला आहे, जे चिंतनाच्या अतीत आहेत, त्यांना कशाची चिंता नाही, असे ते विचिंतित स्वरूप। निर्मल म्हणजे काय घेतलं? ज्यांच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा मल नाही, दृष्टीमध्ये मल नाही, त्यामुळं ज्ञानामध्ये सुद्धा मलाचा नाश झालेला आहे। आणि कसे आहेत तर निरहंकार, जे कसे आहेत? अहंकार रहित आहेत, मदरहित आहेत। अचिंत्य चरित्र विदर्प विमोह, अचिंत्य आहेत म्हणजे काय? ज्यांचं चिंतन करू शकत नाही, म्हणजे अनेक स्तोत्रांमध्ये वगैरे घेतलंय ना त्यांनी की भगवंतांचं मी गुणगान करायला बसलो तरी सुद्धा म्हणजे तुमचे गुण इतके अपार आहेत की माझ्या ज्ञानाचं सामर्थ्य नाही आहे की मी तुमचं वर्णन करेन, तुमचं स्तुती करेन, ती शक्ती माझी नाही। म्हणून हे भगवान तुम्ही कसे आहात? अचिंत्य स्वरूप आहात, चिंतनाच्या पलीकडचा विषय आहे तुम्ही, म्हणून अचिंत्य स्वरूप भगवान म्हटले। अचिंत्य चरित्रवाले आहेत। आणि पुढं सांगणार आहेत विशेषण काय तर काल आपण बघत होतो की जरा आणि मरणाने रहित आहेत। जरा म्हणजे काय? म्हातारपणाने रहित आणि मरणाने रहित। तर ज्ञानार्णवमध्ये त्यांनी एक श्लोक घेतलाय, छान घेतलाय, असं की जो मोही जीव आहे किंवा शरीरी जीव आहे, ज्याला ज्याला शरीर आहे त्याची वृत्ती कशी असते ह्याच्यासाठी 3 लक्षणं सांगितली। निश्चय काय सांगितली? जो शरीरी जीव आहे त्याची 3 लक्षणं सांगितली आहेत। काय सांगितलं? पहिलं शरीरम शीर्यते नाशा, म्हणजे शरीर शीर्ण होत आहे पण काका आशा शीर्ण होत नाही आहे। म्हणजे काय? तुम्ही म्हातारपणाकडे चाललाय, तुम्ही तुमचं आयु संपत चाललंय, पण आशा किती संपते? किती मिळवायचं आहे, किती भोगायचं आहे, किती आशा आहे।
म्हणजे म्हणून सांगितलं की शरीर तर नष्ट होत चाललंय, शरीराची शक्ती कमी होत चालली आहे, पण आशा शीर्ण होत नाही. पाठ करायचं काय, शरीरम शीर्यते नाशा, शरीर झडत चाललंय पण आशा कमी होत नाही. दुसरं सांगितलं गलत्यायुर्न पापदीही, म्हणजे आयु गळत चालली आहे पण पापबुद्धी गळत नाही. काय म्हणले सांगणे ते, शरीर शीर्ण होत आहे पण आशा शीर्ण होत नाही. दुसरं सांगितलं आयु गळत चालली, शीर्ण म्हणजे जीर्ण, शीर्ण 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 म्हणजे जीर्ण. काय म्हणते, आयु गळत चालली आहे पण पापबुद्धी गळत नाही. पापबुद्धी म्हणजे सगळ्या 5 पापांची, गलत्यायुर न पापदीही. पापबुद्धी म्हणजे कुठली पापबुद्धी असती, कुठले कुठले पाप करतात ते, हा पाप जे आपल्याकडून होतात त्याच्यामध्ये आपली अजून बुद्धी कमी होत नाही. हा म्हणजे आपल्याला कसं स्वीकार आहे का, मी जे काही विचार करतोय ते पापरूप आहेत, ती बुद्धी माझी पापबुद्धी आहे, ह्याचं सुद्धा ओळख नाही आहे आपल्याला. म्हणून सांगतायत की गलत्यायुर न पापदीही, आयु गळत चालली आहे पण पापबुद्धी गळत नाही. मोह स्फुरती नात्मार्थ, म्हणजे काय, मोहाचं स्फुरण होत आहे, म्हणजे मोह वाढत चाललाय पण आत्मपुरुषार्थ वाढत नाही. पश्य वृत्तीम शरीरीणाम, अशी ही शरीरीची वृत्ती आहे. म्हणून तुम्हाला जर त्या शरीराच्या संततीपासून तुटायचं असेल, मोहापासून सुटायचं असेल, तर या तिन्हींपासून स्वतःचं रक्षण करा. काय, किंवा जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध करा. काय, आशेला सोडा किंवा मोहाचा नाश करण्याचा प्रयत्न करा, किंवा पापबुद्धी जिथं सुटली तिथं सांगितलं निर्मोह स्वभावाला धरलं की हे सगळं नष्ट होणार बहिरंगामध्ये. जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत, म्हणून म्हणलं ना, जो कोणी भोगी जीव असतो ना लवकर वृद्ध होतो. काय म्हणले सनी भैया, काय म्हणले, जो भोगी असतो ना, ज्याला अतिभोगाची आसक्ती असते, 5 इंद्रियांचे भोग, तर त्याचं आयु असेल किती पण वृद्धत्व लवकर येतं त्याला. म्हणजे शरीराची कांती कमी होते, केस लवकर पांढरे होतात, सुरकुत्ती लगेच स्किन वगैरे सगळं हे दिसून येतं. म्हणजे काय झालं, वृद्धत्व सुरू झालं. म्हणून म्हटलं की भोगाची आसक्ती विचारातून सुटायला पाहिजे. बाहेरून भोग सुटू देत नाही, सुटू देत, पण जेवढी अंतरंग परिणती निर्मळ होत जाणार आहे तेवढं त्याची आशा कमी होणार. म्हणून सांगितलं की शरीराला टिकवायला जात आहे तुम्ही, त्याच्याने टिकणार नाही. ते जेवढे परिणाम टिकणार आहेत तेवढं जवान राहतो, तेवढं काय म्हणायचं, सक्षम राहतो, शक्तिशाली राहतो. काय म्हणली, आत्माचे च्युत परिणाम ही पाप आहे ना. बरोबर. पाप कुठला आहे, कोण करते पाप, तुम्ही कोण नाहीच, तुम्ही सगळे पुण्यवान. काय म्हणले, मी पापी आहे हे स्वीकारा, किंवा मी सगळे जे काही विचार करतोय ते सगळे पापानेच सहित आहेत. म्हणजे त्याच्याद्वारे पापाची वृद्धी होती हे समजतंय का आपल्याला. पैसे मोजतोय, पाप करताय का पुण्य करताय, पुण्य करताय. म्हणजे करावं लागतंय, आपल्याला वाटतंय का की चुकतंय. कधी असं एवढं घोडक्याने बसून आपण शास्त्र स्वाध्याय केलाय का. जो तुमचं तुम्ही तर करा, पण असं साठी सुद्धा वेळ काढा. म्हणजे ही पापबुद्धी आहे. सगळेजण मिळून आपण संसाराचा उद्धार कसा करणार ना हे सगळे एकमेकांना शिकवणार, सांगणार, त्यासाठी एकत्र भेटणार. पण संसार नष्ट कसा करायचा याच्यासाठी कसलाही पुरुषार्थ नाही. शरीराची वृत्ती अशी असते. सांगा 3 गोष्टी काय. शरीर शीर्ण होते, आशा शीर्ण होत नाही. दुसरं आयु गळत चालली आहे पण पापबुद्धी गळत नाही. तिसरं मोहाचा विकास होतोय पण आत्मपुरुषार्थाचा विकास करत नाही. काय म्हणले, ह्याच्यामुळं शरीराची परंपरा संपत नाही, किंवा तुम्ही संसारी अवस्थेतून बाहेर का पडत नाही ह्याच्यासाठी सांगायला लागले.
म्हणून तुम्ही पुरुषार्थ असा करा जेणेकरून शरीरापासून मुक्ती मिळावी. आणि त्यांनी याच्यासाठी सांगितलं की मरण येत आहे तर त्याला तुम्ही घाबरताय किंवा मरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताय, पण मरणाला चुकवायचं कसं? यमराज येत नसतो कुठून तुम्हाला घेऊन जायला, मग ते येणार असता तर त्याचा रस्ता चुकवला, त्याला भुलवलं, जसं सांगितलं होतं ना ते काय, तो मनुष्य असतो आणि त्याला यमराज घ्यायला आलेला असतो आणि तर तो यमराज म्हणाला की चल मी तुला न्यायला आलो आहे. मग तो म्हटला मला नाही जायचं आत्ताच वगैरे. मग त्यांनी त्या यमराजाला फसवायचं होतं त्याला. म्हटल्यावर तो म्हटला तुम्ही पाहुणे म्हणून माझ्याकडे आलाय, बसा म्हणला, काहीतरी खायला देतो. आणि त्यांनी काय केलं, जे खायला दिलं त्याच्यामध्ये नशेचं औषध घातलं, त्याला झोप यावी. म्हणजे काय काय घातलं रे, सिडेटिव्ह. आणि मग ते खाल्लं की तो झोपला यमराज. आणि त्यांनी काय केलं होतं, लिस्ट आणली होती बरोबर, आणि त्यात पहिलं नाव त्याचं होतं. त्यांनी काय केलं, ते वरचं नाव कट केलं आणि सगळ्यात शेवटी नाव घातलं आपलं. म्हटलं की थोडा वेळ तरी जगायला मिळेल किंवा याचं सगळं राऊंड झाल्यावर मग आपल्याकडे येईल. आणि मग त्याला आनंद झाला आणि थोड्या वेळाने तो होशमध्ये आला, उठला आणि बघतोय तर झोप झाल्यासगळं तो उठला आणि म्हटलं तू माझी एवढी चांगली आवाभगत केली, एवढं चांगला पाहुणचार केला, मी खुश झालो तुझ्यावर. म्हटला तुला जाऊ देत, मी सोडून देतो, काय करतो आता, लिस्ट मी उलटी करतो म्हटला. आणि सगळ्यात खालचं जो आहे ना नाव, त्याचं मी पहिला घेऊन जाणार. काय केलं त्यांनी, म्हणजे आयु कधी जर संपणार असेल तर कोणीही टाळू शकत नाही. इस अवस्था में दुख विशेष है, फिर भी समाधि में लगा जाए तो दुख नहीं है. काय म्हणले, दिसत नाही का आपल्या म्हणजे मरण तर सगळ्याला येणार आहे, पण त्या मरणाचं दुःख जो भोगतो तो वारंवार मरतो किंवा प्रतिसमयाला मरतो असं सांगितलं. म्हणजे मी मरणार आहे ह्याचा स्वीकार करा आणि आहे ते जीवन सुखाने जगा हे सांगतायत. पण तुम्हाला जेव्हा समजलं की तुम्ही मरणार आहात, तुमचं आयु एवढं राहिलेलं आहे, म्हणून कधी भविष्य दाखवायला जायचं नाही कोणाकडं. आणि गेलं तर तुम्ही काय विचारता हो, पहिला हातबीत दाखवता, पत्रिका दाखवता, भविष्य पहिला काय विचारता हो, माझं मरण कधी, माझं आयु किती. मग ते अनेक ज्योतिषी असे असतात बरं का, सांगत नाहीत, म्हणजे तेवढं सोडून सगळं विचारा म्हणतात का. म्हणजे असं झालं होतं ना एकदा, सांगितलं इन्सिडन्स की कुठंतरी बसमधून सगळे चालले होते काय ट्रिपला का कशाला, यात्रेला असं, आणि त्यांच्यामध्ये एक जण ज्योतिषी होता. कोणाला माहीत नव्हतं की त्याला ज्योतिषशास्त्र येतं आहे वगैरे. आणि मग सगळ्यांना काय बोलण्यातनं वगैरे समजलं की तो ज्योतिषी आहे म्हणून. तर सगळे मागं लागले, आमचं सांग भविष्य म्हणून. तो म्हणला नाही, मी याच्यासाठी नाही आलो इथं, मला तुम्ही त्याच्यासाठी फोर्स करू नका. पण तरीसुद्धा आता सगळे मागं लागले म्हणल्यावर काय ना काय कोण विचारतील ते सांगितलं. त्याच्यातला एक मनुष्य आला आणि त्यांनी हे विचारलं की सांग माझं आयु किती आहे. मग तो म्हणला मी आयु सोडून सगळं सांगायला तयार आहे, पण मला आयु विचारायचं नाही. नाही म्हणला, मला सांगायलाच पाहिजे तू. आणि फोर्स करून त्याला विचारल्यावर तो बाध्य झाला की सांगायला पाहिजे म्हणून. आणि मग त्यांनी ती आयु त्याला सांगितली की तू काही क्षणाचा आहेस. काय झालं, सगळ्यांनी पकडून त्याला पडवलं की काहीतरी खोटं सांगू नको वगैरे. मग तो म्हणत होता की मला तुम्ही हे प्रश्न विचारू नका. आणि झालंच तसं. काय झालं, ते गाडीतनं चालले होते म्हणल्यावर काहीतरी कारणाने ॲक्सिडेंट झाला आणि बरोबर तो एकटाच मनुष्य मेला का काय, असं झालं. म्हणजे म्हणून कधी भविष्य तर बघायला जाऊ नका. ठीक आहे, संलेखनाच्या दृष्टीने, समाधी साधण्याच्या दृष्टीने वगैरे आवश्यक समजेल तर, नाही नकळत समजेल तर चांगली गोष्ट आहे. पण मुद्दाम आपण ते विचारणार, समजल्यावर आकुलता करणार तर काय फायदा आहे. म्हणून सांगितलं की मरण येणार आहे हे आत्तापासून स्वीकारा. कधी काय येईना, पण त्या मरणाला काय म्हणायचं, शरीराने तुम्हाला सोडायचं का तुम्ही शरीराला, काय काका, शरीराला आपण सोडायचं का आपण शरीर आपल्याला सोडायचं. जर आपण बुद्धीतून शरीराला सोडलं तर आकुलता नाही होणार. आणि तेच शरीर जर त्याचं वेळ आल्यावर सुटायला लागलं आणि तुमची बुद्धी जर त्यात अडकलेली असेल तर नियमाने आकुलता होणारच.
इस अवस्था में जिसको अपने स्वरूप की दृष्टी नहीं आई, म्हणजे मरणासन्न झालाय तुम्ही समजा आणि त्या अवस्थेमध्ये जर तुम्हाला स्वरूपाची दृष्टी आली नाही, तो उसे यह बड़े दुख का कारण है. धर्मात्मा को किसी भी अवस्था में दुःख नहीं है. भलेही तो मरणासन्न आहे, त्याची सगळी गलित गात्र झाले शरीर, तरी सुद्धा त्याला त्या अवस्थेमध्ये दुःख नाही. फिर भी आंशिक दुःख तो लगा ही है कि जब तक की संसार है. म्हणजे संसार आहे किंवा कर्म आहे तोपर्यंत दुःखाची परंपरा आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही आत्ता या भवात आहात, ही पर्याय मिळाली, असा संयोग, असा उपदेश, असं तत्वज्ञान मिळालं, कशावरून पुढच्या भवात मिळणार आहे? मग तुम्ही काय विचार करताय, इथून मरणार तर पुढच्या भवामध्ये कधी दीक्षा घ्यायची, कधी संयम साधना कधी करायची, धर्म कधी करायचा, करू पुढच्या भवात. कशावरून तुम्हाला पुढचा भाव मिळणार आहे असा की जिथं साधना करू शकणार, साधनेची बुद्धी असणार. म्हणून सांगतायत की आत्ता मिळालंय ना ती पर्वणी आहे, आणि मग त्याचा उपयोग करून धर्माशी जेवढं जास्त जोडलं जाणार, स्वभावाशी जोडलं जाणार, अनुभूती घेणार, तेवढं आपलं प्लस पॉईंट आहे. नाहीतर हा पण भाव गेला. हे भगवान, आप जरा और जरा का कारण शरीर रहित होने से उस दुख से पूर्ण रहित है. म्हातारपणाचं कारण कोण घेतलं होतं आपण मध्ये एकदा विषय हा की वृद्ध का होतो. आता बाय डिफॉल्ट तुमच्या आयुने होणार आहे ती गोष्ट वेगळी, पण अकाली वृद्धत्व पण येतं. त्याचं एक कारण सांगितलं मी, हे भोगाची तीव्र आसक्ती, त्याच्याने सुद्धा अकाली वृद्धत्व येतं. म्हणून म्हटलं ना, जे कोणी साधू त्यागी असतात, तपस्वी असतात, साधना करणारे असतात, त्यांचं एक तेज वेगळं असतं. त्यांच्या स्किनला म्हणा, त्यांच्या नखांना म्हणा, एक वेगळं, एक डोळ्यात म्हणा, एक तेज वेगळं असतं त्यांचं. त्याला ब्रह्मचर्याचं तेज म्हटलं, किंवा एक साधनेचं, एक उत्कृष्ट परिणामांचं, विशुद्धीचं तेज आहे ते. आणि तेच जे भोगात लिप्त आहेत तर त्यांच्या ठिकाणी दिसून येतं की असं अकाली वृद्धत्व येते. अजून काय सांगितलं होतं, वृद्धत्व काय येतं सांगितलं होतं मागे एकदा आपण. काय सांगितलेलं, स्ट्रेस, डिप्रेशन. बर, म्हणजे रोगाच्या निमित्तामध्ये म्हणा, स्ट्रेस आहे, अजून चिंता आहे ना, एखाद्या गोष्टीची चिंता अधिक करणार ना तर त्याच्या निमित्तात सुद्धा आयु गळत जाते फास्ट. आणि अजून एक दोन चार चांगली कारणं होती, मला आत्ता नाही आठवत आहे, बघू मी सांगते बघू. तर मूळ कारण सांगतायत काय की शरीरामध्ये आत्मबुद्धी, त्याच्या निमित्तात शरीर शीर्ण व्हायला लागलं की स्वतःला तो जीव वृद्ध समजतो किंवा मरणाच्या सन्मुख समजतो. मरण का दुःख भी भारी है, कहते हैं मरते समय आत्मा खींचती सी है. काय होतंय मरताना, काय होतं माहित आहे का? अजून मेलो नाही म्हणा. नाही म्हणजे एकेका पार्ट मधून ते हे आत्मप्रदेश गोळा व्हायला लागतात. हां, असं म्हणतात. कानात पाड्या पडतात ना, असं म्हणतात. पण असं ते सांगायलेत की खिचना तो क्या निकलने को किती वेळ लागतो त्यांना. असं इकडनं तिकडनं गोळा झालं, थोडे एक तासभर लागला मध्ये आणि मग गेलं. समय एवढा कमी वेळ आहे. म्हणजे तुम्हाला समजणार पण नाही की कधी ते सुरू झालं आणि कधी निघून गेला जीव. आणि तुम्ही अजून काय करत बसता हो, पाय थंड झालेत, कान गरम आहे, डोक्याला हात लावणार, कुठली नाडी चालू आहे बघणार. म्हणजे तुम्हाला कळायच्या आधी तो जीव तिथं जाऊन जन्मला पण पुढच्या गतीमध्ये. तर म्हणून सांगतायत की कहतेस है कि मरते समय आत्मा खींचती सी है, सो खींचना तो क्या निकलने को तो एक समय मात्र में निकल जाती है, पर शरीर से जो मोह लगा रखा था अब उससे संयोग छूटने का समय आया, सो उसका ही महान दुख होता है. तथा शरीर से आत्मा के अलग होने के पहले शरीर में विशेष हलचल भी होती होगी जिससे मरण का संकेत मिलता होगा.
और जिसके नाम से डरता था अब सिर पर आ खड़ी होने से गंभीर वेदना का अनुभव होता होगा. म्हणजे असं लोक म्हणतात की ते मरणाऱ्याला समोर यमराज दिसतो म्हणून. असं काय नसतं उगीच. हां काय काही काही जणांना कळतं मरण आपलं. हां नाही कळतं म्हणजे तेच की असं कोणतरी आलाय आणि घेऊन चाललाय असलं काही नसतं. हां कोण कुठला यम वगैरे कोण नसतो आणि तो कोणतं घेऊन जातो वगैरे असलं काही नसतं. हां नाहीतर ते सोलापूरला एक माताजी असताना काय झालं, एक स्थानकवासी कुटुंब होतं आणि त्यांच्या घरामध्ये कोणाचं तरी संलेखना चालू होती. तर ते काय झालं, त्यांनी म्हणले की त्यांना उपदेश करायला राहू दे काय नाही करत. तर ते म्हणले की त्याला उपदेश करायला या असं म्हणून. मग आम्ही आदल्या दिवशी जाऊन संध्याकाळी उपदेश करून आलो. तर त्यांनी उपदेश आम्ही करायला गेल्यावर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलं बरं का. म्हणले की काल दिवसभर ते म्यूट होते, काय न्यूट्रल एकदम, काय नाही त्यांची हालचाल नाही, बोलणं नाही, कोणाशी काय रिस्पॉन्स नाही, काय नाही. आणि त्यांनी नंतर जेव्हा बोलायला लागले तेव्हा सांगितले की मी तिथं जाऊन आलो. कुठं? परभवात जिथं मी जन्मणार आहे तिथं. म्हणले तिथं देवलोकामध्ये कशी काय रचना होती वगैरे सगळं त्यांनी सांगायला लागले म्हणे दुसऱ्या दिवशी. असं काहीतरी बरं का. आश्चर्य करू नका, काय खरं नसतं. मारणांतिक समुद्रात अंतर्मूर्त आधी, आणि ते बी तुम्हाला कळणार नाही तिथं जाऊन आलं आणि काय बघितलंय. इतकी आकुलत आहे की सगळं विसरून जाणार आहे काय बघितलेलं वगैरे. आणि मग ते शेवटी त्यांना काय तत्वाची बुद्धी, म्हणजे त्यांची मान्यता वेगळी, त्याच्यामुळं आपण काय सांगणार. हां म्हणलं. आणि मग त्यांना माताजींचं सहवास मिळाल्यावर माताजींनी त्यांना संबोधन केलं की जे काय असेल ते काय म्हणतात, एक टाईपचं हॅल्युसिनेशन असतं ना की काय बघून आलो किंवा काय दिसलं भास. आणि मग त्यामुळं ते काहीतरी असं तारे मोजल्याचं का हातबीत वर असं करतात रात्र शेवटीच्या समयाला असं म्हणतात. पण ते काय खरं नसतं. म्हणून तिथं तुम्हाला आता इथं आहे तर आहे त्याचा भोग घ्या, पुढच्याचं काय विचार करायचं आहे किंवा मी कुठं जाऊन जन्मणार आणि काय होणार आणि तिथं काय मिळणार. अरे आहे ते का सोडतोय पहिल्यांदा. वर्तमानातला प्रत्येक समय आणि समय आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आणि आपण काय करतोय, पुढच्या भवात काय करायचं आणि काय मिळेल ह्याची चिंता. म्हणून तिथं म्हटलं ना, काल आपण बघितलं होतं की भोग मिळालेत तुम्हाला, पण ते भोगायची सुद्धा अक्कल लागते म्हणले. कसं भोगायचे हो भोग? भोग तुम्हाला भोगतायत का तुम्ही भोगाला भोगताय, ह्यासाठी त्यांनी छान घेतलेत बरं का. एक कवींनी सांगितलं की भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः तपोन तप्तम वयमेव तप्ताः. सांगा पुढं. कालो न यातो वयमेव यातः तृष्णाम न जीर्णा वयमेव जीर्णाः. म्हणजे काय, भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः. मैंने इन भोगों को नहीं भोगा किंतु मैं ही स्वयं इन भोगों से भूग गया. काय कळलं? तुम्हाला वाटतं की मी जे काय ते काय एखादं चक्षुइंद्रियांचा विषय भोगला, कर्णेंद्रियांचा विषय भोगला, तुम्हाला वाटतंय मी भोगलं, पण कोण कोणाला भोगलं? हां म्हणलं ना, घरामध्ये माताजी सांगतात की नवीन फर्निचर केलंय, नवीन घर बांधलंय, कोण कोणाला भोगतंय हो? जे काय तुम्ही नवीन सगळं बांधलंय केलंय ना, किंवा आणली वस्तू एखादी नवीन, त्याचा तुम्ही भोग घेताय असं वाटतंय, पण वास्तविक तेच तुमचा भोग घेताय. म्हणजे काय, त्याला 10 वेळा पुसा रे, स्वच्छ करा रे, सांभाळा, काय त्याचं मेंटेनन्स करा, म्हणजे दिवस रात्र त्याचा विचार. बरोबर. कोण कोणाला भोगलं? मग कशाला आणले घरात सगळं? थोडा बघू. म्हणून म्हणतात की भोगांनी आपल्याला भोगलंय. म्हणा भजनाची लाईन. भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको. भोगांनी मला भोगलंय आणि त्याच्या निमित्तामध्ये मी कर्मांच्या द्वारे घेरला गेलोय, कर्मांनी त्रस्त झालोय, हे सांगितलं. मैंने इन भोगों को नहीं भोगा किंतु मैं ही स्वयं इन भोगों से भूग गया. मैंने तपों को नहीं तपा किंतु मैं ही इन तपों से तप गया.
अर्थात दुःखी हो गया. कसं? मी तप नाही केलं, तपांनी मला तपवलं. म्हणजे काय? म्हणजे कुतप केलं ना ज्यावेळेस, त्यावेळेस तिथं म्हणतात ते पंचाग्नी तप करतात वगैरे, माहिती आहेत काय असतात कुतप वगैरे कशा प्रकारचे, किंवा उलटं टांगून घेणार, एका पायावर उभारणार, किंवा असं अनेक दिवसांचा उपवास करणार, नग्न राहून तिथं त्या हिमाचल आदींच्या बर्फा गुफांमध्ये राहणार, सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कुतप केलं. आणि मग ते तपानी मी तपलो म्हणजे दुःखी झालो हे सांगायचं आहे. म्हणून सांगितलं काय, तपों कौन मैंने नहीं तपा किंतु मैं ही इन तपों से तप गया, अर्थात दुखी हो गया. यहाँ शान में आकर कह बैठते हैं कि मेरा लड़का अब 17 साल का हो गया. पुढचं विशेषण आहे ना, कालो न यातो वयमेव यातः. म्हणजे काय, काळ जात नाहीये, तुम्ही जात आहे. कुठं जात आहे? काळ काय म्हणायचं, काळ नष्ट होत नाहीये, तुम्ही नष्ट होते, तुमची आयु नष्ट होते, तुम्ही आप गुजर रहे हो, ये बता रहे यहाँ पे, मी वाचते इथं. तुमचा मुलगा 17 वर्षाचा झाला, तुम्ही काय करता हो, हॅपी बर्थडे. तर त्या 17वा वर्ष झालं किंवा इतका मोठा झाला म्हणून आनंद करताय, पण त्यांनी उलटं काय सांगितलं, त्याच्या आयुष्यातली 17 वर्ष गेली हे बघतोय का. म्हणून त्याचा श्लोक पण आला ना याच्यात इष्टोपदेशमध्ये का काय, आयुर्वृद्धी क्षयोत्कर्ष हेतुम कालस्य निर्गमम वांछताम धनिनामिष्टम जीवितात सुतराम धनम. म्हणजे काय, आयुचा क्षय होतोय आणि धनाची वृद्धी होतीये. जसं FD ठेवलं म्हणलं ना, ते जर पैसे FD ठेवले तर त्याचं व्याज येत राहतं. तुम्ही काय करताय, ते व्याज मला कधी मिळणार ह्याच्यासाठी 1 वर्ष थांबावं लागणार आहे, आणि 1 वर्ष संपलं तर तुम्हाला आनंद काय, पैसा मिळणार. पण आयु 1 वर्ष कमी झाली हे कुठं कळतंय. म्हणून सांगितलं काय, ऐकलं का निश्चय काय सांगितले, हॅलो काय सांगितलं ऋषभ, पैसे FD केले रे एकांनी, तू नाही. आणि त्यांनी काय केलं, ते FD वर्षाची होती आणि वर्षानंतर व्याज सकट मिळणार पैसा म्हटल्यावर आनंद काय, त्याला वर्ष संपला आणि ते पैसे हातात येणार आहेत, तर त्याला आनंद काय, पैशाची वृद्धी झाली. पण हे नाही कळत आहे की आयु 1 वर्ष कमी झालंय आपलं. म्हणून सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये की आयुचा क्षय आणि धनाची वृद्धी हे काळाचं निर्गमनाचं कारण आहे. म्हणजे काळाच्या निर्गमनामुळं हे सगळं होते. पण त्याच्यामध्ये आयुर्वृद्धी क्षयोत्कर्ष हेतुम कालस्य निर्गमम वांछताम धनिनामिष्टम. धनिक जीव धनाचीच इच्छा करतो, जीवितापेक्षा त्याला धन श्रेष्ठ वाटतं. म्हणून तुम्हाला काय वाटतं, तो आहे तो अज्ञानी आहे, मूर्ख आहे, आपण तसे नाहीतच, तो मी नव्हेच. 17 वर्ष कम हो गए, जितना उसका सारा जीवन था उसमें 17 वर्ष कम हो गए. तो यह जीवन का समय क्या गुजरता जाता है, बल्कि खुद ही गुजरते जाते हैं. जैसे जैसे यह आशा बढ़ती जाती है वैसे ही वैसे मोह की गांठ बढ़ती जाती है. तो तपस्शरण करते बने तो करे, न करते बने तो उसकी महिमा समझे कि संसार से पार होने में तप का कितना बड़ा महात्म्य है. म्हणजे तुम्हाला संसारातून पार पडायचं तर तपश्चरणच कारण आहे. काय करायचं, तप करायचं म्हणजे धावपास करायचे नाही, ते करणार होणार तुमच्याकडनं. पण खरं तप काय आहे, स्वरूपामध्ये प्रतपन करणं हे तप आहे, आणि त्या तपाच्या द्वारेच संसाराचा नाश होणार. भगवत के 5वें स्कंद में वर्णन आया है कि जिन दिनों भोग भूमि खत्म हो चुकी थी, कर्म भूमि का प्रारंभ था, उन दिनों सारी जनता भूको रहने लगी थी. सांगतो ना, जेव्हा 3रा काळ संपत आला आणि 4था काळ सुरू होत होता, त्यावेळेस काय झालं, भोगभूमी होती ती नष्ट झाली. काय असतं भोगभूमीमध्ये,
कल्पवृक्ष होते, काय तिथं कष्ट करायची आवश्यकता नव्हती आणि मग अनायास मिळत होतं. आणि मग जेव्हा भोगभूमी संपली आणि कर्मभूमी सुरू झाली, उन दिनों सारी जनता भूखों मरने लगी, किसी को जीवन निर्वाह करने की कला ही न विदित थी. उस समय ऋषभदेव ने सभी को सभी प्रकार की कलाओं की शिक्षा दी थी. सभी को कष्टों से बचाकर एक सुख शांति के मार्ग में लगा दिया था. इसलिए भगवान ऋषभदेव को आदिम बाबा, आदि पुरुष या ब्रह्मा के रूप में लोगों ने माना. उनके ज्येष्ठ पुत्र भरत हुए. उन्हीं के नाम से अपने देश का नाम भारतवर्ष पड़ा. उन भगवान ऋषभदेव ने क्या किया, कैसा तप किया, इसका एक बहुत बड़ा वर्णन है. यहाँ यह बात समझना है कि जिस आनंद को भगवान ऋषभदेव ने प्राप्त किया था, वही आनंद प्राप्त करने की सामर्थ्य हम आप सब में है. यदि वैसा आनंद चाहिए तो इन इच्छाओं का निरोध करो. तप कशाला म्हणलं? इच्छेचा निरोध हे खरं तप आहे. समस्त बाह्य पदार्थों को अपने चित्त से हटावे, ज्ञान और वैराग्य में अधिकाधिक बढ़े, केवल एक शुद्ध ज्ञान प्रकाश का अनुभव हो, ऐसा संकल्प बनावे, इसी से अपना हित है. काय सांगायला लागले? जर तुम्हाला जगायचंय, जीवन आहे अजून तुमचं, तर दृष्टी कशी पाहिजे याच्यासाठी सांगितलं की जोपर्यंत भोगांवर दृष्टी आहे तोपर्यंत अशांती आहे, आकुलता आहे. आणि जेव्हा ज्ञानावर दृष्टी जाणार त्यावेळेस तो जीव निराकुल जगू शकतो. अशांतीचं कारण काय आहे? अशांती का आहे तुम्हाला काका? समता षोडशी. अज्ञान. नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो, क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो. अशांतीचं कारण बाहेर नाही आहे तर आपल्या ज्ञानामध्ये आहे. ज्ञानाने पहा तर समजणार. बाहेर किती तुम्हाला वस्तू मिळाल्या, भोग मिळाले तरी सुद्धा अशांती नष्ट होणार नाही. म्हणून मरणाचं शेवटच्या समयापर्यंत भोगायची इच्छा लोकांना. काय अजून आहे आयुष्य, तर जसं ते म्हणलं ना, तो काय असतो बेडूक आणि त्याच्या तोंडामध्ये काय, तो गेलाय सापाच्या तोंडात. आणि जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपल्या जिभेनी समोर जेवढे किडे येतात त्यांना पण तो भक्षण करतोय. म्हणजे शेवटच्या समयापर्यंत आम्ही त्याचा लाभ घेणार, त्या शरीराचा भोग घेणार, इतकी आपली आसक्ती आहे. म्हणून आतापासून शरीर आणि इंद्रिया चांगले आहेत, शक्ती आहे, ज्ञान आहे, इच्छा आहे, आपली बुद्धी तशी निर्मळ आहे, तर त्याला संयमामध्ये जोडा. अन्यथा मरण आपल्याला कधी समोर येईल आणि त्याच्या निमित्तात कधी अस्थिर होईल, अशांत होईल, सांगता येत नाही. म्हणून साधना करायची तर त्या मरणाला सामोरे जावा आणि मग त्यानुसार ध्यानाची पद्धत किंवा ध्यानाची कला आत्मसात करा आणि त्याच्याद्वारे मरणापासून सुद्धा आपण रहित होऊ शकतो. म्हणून स्वतःला जाणा. वीरसागर महाराज काका ज्यावेळी आले त्यांनी संबोधन करायला, तेव्हा शेवटच्या वेळी जेव्हा म्हटले त्यांनी विदेश क्षेत्रात जाऊन आले ते म्हणाले आजूबाजूला. हे सगळं असं किंवदंती आहे. कोण जातं येतं वगैरे आल्यावर सांगायला तुम्हाला राहिलेले नसतात, कारण अंतर्मुहूर्त आधी फक्त जातो जीव. मारणांतिक समुद्घात म्हणतात ना, अंतर्मुहूर्त आधी होतो फक्त तो. ते जाऊन येऊन तिथं मेला तर तुम्हाला समजणार पण नाही. त्यामुळं असं काय, आणि व्यग्रता इतकी असते की त्यावेळेस तुम्हाला सांगण्याची बुद्धी नसती राहिलेली. म्हणजे असं तर शास्त्रामध्ये आहे, अजून काय कोणाचं कसं मत असेल त्याच्यानुसार. हो, जाणा. हा मी शरीरापासून भिन्न अशरीरी सिद्ध जीव आहे. या माझ्या स्वभावामध्ये अशांती नाही, आकुलता नाही.
भोगाची आसक्ती करणारा मी नाहीच. ज्ञानाचा भोग घ्या, अनंत गुणवैभवाचा भोग घ्या, परद्रव्याचा हा मी आत्मा नित्य अभोक्ताच आहे, ज्ञाता मात्र आहे. जाननहार स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्जन.